फायनली आपण पाहतोय आता विजयाचा फालतूपणा सगळ्यांसमोर उघड झालेला असतो आणि अशातच कुमुदिनीने आता विजयाला चांगलंच धारेवर धरलेलं असतं. कुमुदिनी म्हणत असते, विजया काय वागलीस तू ग आज? खरंच तुझ्याकडनं अशा वागण्याची मला अजिबातच अपेक्षा नव्हती. अगं जरा तरी माणुसकी ठेवायची स्वतःत. हे वाक्य ऐकल्यावर विजया म्हणत असते, आईसाहेब नेमकं कशाबद्दल बोलताय तुम्ही? आता तेवढ्यात आपण पाहतोय घरातले सगळेच तिथे उपस्थित झालेले असतात. तेवढ्यात कुमुदिनी म्हणत असते, वा विजया वा, म्हणजे सगळं करून सवरून तू असं दाखवतेस की तू काहीच केलेलं नाहीये. हे वाक्य ऐकल्यावर आता विजया म्हणत असते, आईसाहेब अहो तुम्ही तर असं धारेवर धरताय मला की जणू खूप मोठी चूक केली आहे मी. त्यावर विजया लगेचच आता असं तोंड वर करून बोलते. हे आता आईसाहेबांना अजिबातच पटलेलं नसतं. लगेचच आता कुमुदिनी म्हणत असते, विजया तू रात्री काय म्हणालीस ऊर्जाला? आणि ऊर्जाला रात्रभर नाही तर तू पुढचे 48 तास माझ्याकडे बसवून ठेवणार होतेस, पण तुझा हा फालतूपणा, तुझा हा प्लॅन मी उधळून लावला. हे वाक्य ऐकल्यावर आता विजया म्हणत असते, आईसाहेब काय चुकलं माझं? अहो तुम्हाला त्रास होतच होता ना? त्यावर आईसाहेब म्हणत असतात, हो त्रास होत होता पण फक्त अपचनाचा. पण तू ऊर्जाला काय म्हणालीस की मला आता हार्ट अटॅक येऊ शकतो, तर डॉक्टरांनी सांगितलंय आजीजवळ कोणी ना कोणी बसलंच पाहिजे. बोलली होतीस ना तू, बोल ना. त्यावर विजया काहीच बोलत नसते. तिला कळून चुकलेलं असतं चांगलाच पर्दाफाश आपला होत आहे. आणि अशातच आता समोर असलेला शौर्य पुढे येतो. तो म्हणत असतो, मॉम खरंच असं वागलीस तू? म्हणजे काल रात्री औषध नेमकं आजीला कसं द्यायचंय हे विचारण्यासाठी जर ऊर्जाने डॉक्टरांना फोन केला नसता तर ऊर्जाला तुझं खरं रूप समजलंच नसतं. उगाचच ऊर्जा रात्रभर तिथेच बसून राहिली असते आणि मी इथे फक्त ऊर्जाची वाट बघत राहिलो असतो. अगं देवदर्शन झालं ना आमचं, मग आता आम्ही एकत्र एका रूममध्ये राहिलो तर तुला काय अडचण आहे? आणि तसंही तू ज्या दिवशी मी ऊर्जाला या घरात आणलं होतं, तू स्वतः तिचा गृहप्रवेश करून घेतला होतास ना? सांग ना, सांग ना मॉम, असं का वागतेस तू? त्यावर लगेचच आपण पाहतोय आता हर्षवर्धन म्हणत असतो, अरे हे सगळं काय चाललंय? मला काही कळेल की नाही? तेवढ्यात आपण पाहतोय आता कुमुदिनी म्हणत असते, खरं तर हर्षवर्धन या चूक तुझी सुद्धा आहे. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, वा वा आईसाहेब, एक तर काय झालंय हे मला माहीतही नाहीये तरी तुम्ही या सगळ्याचं बिल माझ्यावर फाडताय. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट कुमुदिनी म्हणत असते, अच्छा म्हणजे बिल तुझ्यावर फाडतोय, म्हणजे तुला काहीच माहिती नाहीये. नसल तुला माहिती, पण तू जर या तुझ्या बायकोला पहिल्या दिवशी असं म्हणाला नसतास की ऊर्जाला येत्या 10 दिवसात मी घराबाहेर काढतोय, तर तुझ्या बायकोने यापुढे कधीच अशा प्रकारची हिंमत केली नसती की ऊर्जाला कायमस्वरूपी घराबाहेर काढायचं आहे. तू तिला आशा दाखवलीस की ऊर्जाला घरातून बाहेर काढायचं आहे. पण हर्षवर्धन तू स्वतः विचार कर, खरंच आता तुझ्याने तरी शक्य आहे का ऊर्जाला कायमस्वरूपी घरातून बाहेर काढणं? अरे तुझा स्वतःचा मुलगाच ऊर्जाच्या बाजूने आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तुझा मुलगाच नाही तर मी सुद्धा ऊर्जाच्या बाजूने आहे. त्यामुळे ऊर्जाच्या कानाला काय नखाला सुद्धा जर धक्का लागण्याचा प्रयत्न झाला ना, हर्षवर्धन तुझी लंका जाऊन ठेवीन मी. हे सगळं ऐकल्यावर हर्षवर्धनला आता विजयावर खूपच चीड आलेली असते. हर्षवर्धन लगेचच म्हणत असतो, अगं काय केलंस तू हे? काय गरज काय होती तुला नको त्या उठाठेवा करायची? आता तुझ्यामुळे मला नको नको ते ऐकावं लागतंय. हे सगळं ऐकल्यावर आता थेट आदित्य म्हणत असतो, डॅड आजी जे काही बोलते ते अजिबातच चुकीचं नाहीये. काल रात्री जर मी हॉलमध्ये आलो नसतो तर मला ऊर्जाचं नक्की काय चाललंय हे कळलंच नसतं आणि बिचारी ऊर्जा आजीजवळच बसून राहिली असती. तेवढ्यात आपण पाहतोय आता विजया म्हणत असते, ए ऊर्जा मला एक सांग, तू हे घर जोडायला आली आहेस की फोडायला? त्यावर ऊर्जा म्हणत असते, ओ काकू असं का बोलताय तुम्ही? त्यावर विजया म्हणत असते, इकडच्या गोष्टी तिकडे करायची सवय ही तुझ्या आईशीने तुला शिकवली आहे का? हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जा म्हणत असते, काकू उगाच या सगळ्यामध्ये तुम्ही माझ्या आईला का ओढताय? जरा तरी विचार करा, यात खरंच माझी चूक आहे का? तुम्ही माझ्याशी कशा वागलात हा तरी विचार करा. तुम्हाला काल रात्री
आजीच्या आरोग्याचा बाव करायची गरज काय होती? अहो, आपल्या घरात आपण अशा आजारी असलेल्या व्यक्तीबद्दल कधी असं काही बोलतो का? हे वाक्य ऐकल्यावर आता हर्षवर्धन म्हणत असतो, विजया, ही जी ऊर्जा आहे ना ती बरोबर बोलते. तू जे काही केलंयस ना ते चुकीचं केलंयस. तू आईसाहेबांच्या आरोग्याबद्दल अशा पद्धतीने बोलायला नको होतं की आईसाहेबांना हार्ट अटॅक येऊ शकतो. अगं, असं बोलताना तुला काहीच कसं वाटलं नाही? मला माहिती आहे ती तुझी सासू आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या खऱ्या आईबद्दल तू असं कधी बोलली असतीस का? हे वाक्य ऐकल्यावर विजया चांगलीच आता हळहळलेली असते आणि अशातच आपण पाहतोय हर्षवर्धन म्हणत असतो, विजया, एक गोष्ट लक्षात ठेव, इथून पुढे ऊर्जाच्या बाबतीत जर तू काही चुकीचा निर्णय घेण्याचा प्रयत्न केलास तर मी विसरून जाईन की तू माझी बायको असते. हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जाच्या समोरच असलेल्या विजयाला खूपच वाईट वाटतं आणि विजया म्हणत असते, ठीक आहे, आता तुम्ही लोक तर ना सगळे मिळून माझ्याच मागे लागलात. तुम्हाला ना मीच चुकीची वाटते, पण असा कधी विचार केलात का मी या घरासाठी किती काय काय करते? अगदी सकाळपासून रात्र होईपर्यंत राबत असते. याचा कुणाला काहीच पत्ता नसतो, तरीही सगळे मलाच बोलतायत. त्यावर लगेचच आपण पाहतोय आता शौर्य म्हणत असतो, मॉम, खरं तर मला तू काय करतेस ते तर आहे महत्वाचं, पण माझ्या ऊर्जाशी अशा पद्धतीने वागलीस ना तू, त्यामुळे खरंच आता तर मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाहीये. आता तू सर्वात प्रथम माझ्या ऊर्जाला असं म्हण की, ऊर्जा, सॉरी, मी यापुढे तुझ्या विरोधात असं काही वागणार नाही. हे वाक्य ऐकल्यावर आता विजया म्हणत असते, काय, या काल आलेल्या मुलीला मी सॉरी म्हणू? अरे, तुला असं बोलवतं तरी कसं? त्यावर शौर्य म्हणत असतो, मॉम, तूच लहानपणापासून शिकवलंयस ना, जर आपल्याकडनं काही चूक झाली तर आपण समोरच्याची लगेच माफी मागायची, त्यात अजिबातच आपण कमीपणा वाटून घ्यायचा नाही. हे सगळं ऐकल्यावर आता विजया म्हणत असते, तरी पण मी तुझी मॉम आहे ना, आणि ही कोण आहे जिची मी माफी मागू? त्यावर लगेचच आता हर्षवर्धन म्हणत असतो, शौर्यने तर तुला आधीपासूनच सांगितलंय की ती त्याची बायको, म्हणजे या घराची सून, आणि मी सांगतोय ती या हर्षवर्धन जहागीरदारची सून आहे. आता हर्षवर्धन जहागीरदारने जेव्हा असं म्हटलेलं असतं, विजयाच्या चांगल्याच थोबाडीत पडल्यासारख्या झालेल्या असतात. विजया लगेचच म्हणत असते, अच्छा, म्हणजे तुम्हीच सगळ्यांसमोर आता हिरो बनत आहात आणि मला विलन बनवलात. मला स्वप्न दाखवलात की येत्या 10 दिवसात तुम्ही ऊर्जाला घरातून बाहेर काढणार, पण तुमच्याने ते शक्य झालं नाही. आणि आज तुम्हाला चांगलं कळतंय की ही ऊर्जा तुमच्या वरचढ झाली आहे. ऊर्जाच्या विरोधात जर बोलण्याचा प्रयत्न केलात तर ऊर्जा तुम्हाला फाट्यावर मारेल आणि मग तुम्ही अजिबातच कोणाला तोंड दाखवायच्या लायकीचे राहणार नाहीत. हे सगळं ऐकल्यावर मात्र आता हर्षवर्धन म्हणत असतो, भास्कर, किती बोलतेस तू? एक गोष्ट लक्षात ठेव, विजया, तुझ्या अशा बोलण्यामुळेच आपल्यात कधी कधी वाद टोकाला जातो, शिगेला पोचतो, आणि त्यानंतर मी तुझं सणसणीत थोबाड सुद्धा फोडू शकतो. आता हर्षवर्धनने असं म्हणताच कुमुदिनी म्हणत असते, हर्षवर्धन, एक गोष्ट लक्षात ठेव, आईसाहेब घरात असताना असल्या प्रकारची भाषा तुला बोलवते तरी कशी? त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, आईसाहेब माफ करा, पण या तुमच्या सुनेला समजवा. तिने जर हद्द पार केली आणि माझ्या सुनेला म्हणजेच ऊर्जाला जर त्रास देण्याचा प्रयत्न केला तर मात्र मी मागे हटणार नाही. तिथल्या तिथे तिला जबाब देईन. हे वाक्य ऐकल्यावर आता कुमुदिनी म्हणत असते, मी समजावते, पण असल्या प्रकारची भाषा विजयाशी बोलायची नाही. आणि अशातच आता विजयाजवळ आलेली आईसाहेब म्हणत असते, विजया, नीट समजून घे, या घरात तुला माझ्यापेक्षाही जास्त मान आहे, हे तुला चांगलंच माहिती आहे. कारण घरात असलेल्या सुनेला सर्वाधिक मान दिला जातो जहागीरदारांकडे. जर तुला सर्वाधिक मान दिला जातो तर तुझ्या सुनेलाही तू स्वतः सर्वाधिक मान दिला पाहिजे असं मला वाटतं. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता विजया म्हणत असते, आईसाहेब, कळून चुकलंय मला की या घरात मला काडीचीही किंमत नाहीये. फक्त वरवर दाखवलं जातं की विजया तू अशी आहेस, विजया तू तशी आहेस, आणि विजया, खरं तर या घरात तुझी खूप मोठी किंमत आहे. तू जर असं बोललीस तर तसं होईल, आणि तसं बोललीस तर असं होईल, पण असं काहीच नाहीये. आज मला कळून चुकलं. संपूर्ण घरासमोर माझा नवरा माझं थोबाड फोडायला निघाला.
आणि चार चौघात मला तो असं बोलतो. त्यावर लगेचच आता हर्षवर्धन म्हणत असतो, वा काय रडायचं नाटक करतेस तू. अगं अशी रडायची नाटकं वय जेव्हा 15-16 असतं ना त्यावेळेला शोभतात. आता तुझं वय 60-65 झालंय. त्यावर लगेचच आपण पाहतोय विजया म्हणत असते, काही एक बोलू नका. 60-65 काय 60-65, आत्ता 52 चालू आहे माझं. हे वाक्य ऐकल्यावर सगळेच हसू लागतात. आणि अशातच आता कुमुदिनी म्हणत असते, वा विजया वा. सैरभैर झालेल्या परिस्थितीला ताळ्यावर आणण्यासाठी आता तू काय जो जोक मारलास ना, खरंच कमाल आहे. आणि अशातच आपण पाहतोय आता कुमुदिनी म्हणत असते, ऊर्जा मी तुझी माफी मागते विजयाकडून ना, कारण विजया तुझी माफी मागणार नाही. हे वाक्य ऐकल्यावर आता विजया म्हणत असते, आईसाहेब तुम्ही का माफी मागताय. तुम्हाला माझ्याकडून माफी मागायची गरज नाहीये. अहो तुमचा मान तर या घरात सर्वाधिक आहे. माफी जर कोणी मागणार असेल तर ती मी मागणार, चूक माझी नसतानाही. आता विजया ज्या पद्धतीने बोलत असते त्यातून फक्त टोमणाच दिसत असतो, हे आता 100% क्लिअर झालेलं असतं. तरीही आता कुमुदिनी सगळ्यांना म्हणत असते, प्लीज सगळ्यांनी शांत राहा. विजयाला जे काही बोलायचं आहे ते बोलू दे, कारण विजया आता दुखावली आहे. जेव्हा विजया शांत होईल मी तिच्याशी बोलीन, तिला समजावीन. हे सगळं ऐकल्यावर मात्र मागचा पुढचा विचार न करता आता थेट विजया म्हणत असते, अगं ए सोनबाई, या घराची तू सून आहेस आणि माझ्या मोठ्या मुलाच्या आयुष्यात तुझी मोठी बहीण आहे. तुझ्या मोठ्या बहिणीने माझ्या मोठ्या मुलाचं आयुष्य अक्षरशः उद्ध्वस्त केलं आहे. अगदी त्याच पद्धतीने तू जर माझ्या लहान मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त करणार असशील ना, तर मला आत्ताच सांग, म्हणजे मला आत्ताच डोळे मिटायला. हे सगळं ऐकल्यावर आता तिथे असलेला आदित्य म्हणत असतो, अगं ए मॉम काय बोलतेस तू. अगं प्लीज माझ्या बायकोचा इथे विषय काढू नकोस. हे वाक्य ऐकल्यावर आता थेट विजया म्हणत असते, वा म्हणजे फक्त विचार मी माझ्या शौर्याचा करायचा का. तूही माझाच मुलगा आहेस ना. तुझ्या आयुष्यातही एखादी चांगली बायको यावी, जिने तुझं सगळं काही करावं, तुला खूप प्रेम द्यावं, असं मला वाटणार नाही का. ही तू जी आणली आहेस ना या ऊर्जाची मोठी बहीण, किती लालची आहे ती. तिची लालच कधी कमीच होत नाही आणि फक्त फालतू बाता करण्यात नेहमी पुढं असते. त्यावर आता थेट आदित्य म्हणत असतो, अगं मॉम जाऊ दे, मी तिला आता समजावतोय आणि ती समजते सुद्धा. लवकरच ती तुला आदर्श सून होऊन दाखवेल. तेवढ्यात विजया म्हणत असते, नाही रे नाही, अजिबात शक्य नाही. एक वेळ ऊर्जा आदर्श सून होऊ शकते, पण ऊर्जाची मोठी बहीण अजिबातच नाही. हे वाक्य ऐकल्यावर लगेचच आता कुमुदिनी म्हणत असते, विजया या तुझ्या बोलण्यालाही आम्ही टोमणा समजायचं का. त्यावर विजया म्हणत असते, अजिबातच नाही. मी ऊर्जाला आधीपासून ओळखते. जेव्हा या घरात ती आली, जिला मी हाताने धरून आणलं होतं, त्यावेळेला माहित नव्हतं ही मला ऊर्जा आहे ती आणि माझी घरातली होणारी सून आहे. त्यावेळेलाच ही मला आवडली होती, पण माझ्या नवऱ्याने माझ्या मनात हिच्याविषयी जे काही पेरलं ना, त्यानंतर मी हिच्या विरोधात गेले आणि आज मी या सगळ्या गोष्टींमुळे बदनाम होत आहे. खरं तर ऊर्जा मला माफ कर, मनापासून मागते मी तुझी माफी. माझ्या मुलाचं आयुष्य सुखकर करणार तू, याची मला 100% आहे खात्री. पण एक गोष्ट लक्षात ठेव, आता तुला मी सगळ्यात आधी महत्वाची एक गोष्ट सांगते. खरं तर तू तुझ्या बहिणीसारखी नाहीयेस, हे मला मनापासून आवडलेलं आहे. पण उद्या तुला तुझ्या बहिणीचा वारा जर लागला तर या घराचं गोकुळ होण्याऐवजी जर तू वेगळंच काही करून ठेवलंस ना, तर लक्षात ठेव ऊर्जा, मी देखील विजया आहे विजया. हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जा म्हणत असते, काकू तुम्ही काळजीच करू नका. आता तर तुम्हाला निश्चिंत होऊन हे सगळं राज्य माझ्या हातात द्यावं लागेल. हे वाक्य ऐकल्यावर विजया म्हणत असते, अरे वा, आत्तापासूनच तुला ही सगळी प्रॉपर्टी हवी तर. त्यावर ऊर्जा म्हणत असते, नाही मला अजिबातच कोणती प्रॉपर्टी नकोय. फक्त मला तुम्ही आशीर्वाद द्या आणि या घरात तुम्ही ज्याप्रमाणे स्वतः राहता, सगळ्यांना प्रेम देता, तसा मला द्या. त्यावर मात्र आता ऊर्जाला शौर्य म्हणत असतो, अगं ए ऊर्जा काळजीच करू नको तू. माझी मॉम ना खरंच कमाल आहे. आता ती तुला वरून अशी काटेरी दिसत असेल, पण आतून एकदम रसाळ आहे. तुला माहिती आहे फणस कसा असतो, आतून एकदम रसाळ आणि वरून एकदम काटेरी, तशीच माझी मॉम आहे. त्यावर लगेचच आता विजया म्हणत असते, अरे शौर्य अक्कल आहे की नाही तुला.
असलं कसलं उदाहरण देतोस तू स्वतःच्या आईचं? त्यावर लगेचच आता शौर्य म्हणत असतो, मॉम सॉरी, पण तू आहेस की नाही रसाळ मधाळ. हे वाक्य ऐकल्यावर आता विजयाला काय बोलावं तेच कळत नसतं. आणि अशातच आपण पाहतोय हर्षवर्धन आता विजयाच्या जवळ आलेला असतो आणि तो बोलत असतो, आत्तापर्यंत डावपेच खेळण्यात मी माहीर होतो आणि प्रत्येक वेळी एका क्षणात डावपेच आखायलाही तयार होतो. आता नेमकी माफी मागून तुझ्या मनात कोणता डावपेच सुरू आहे? नक्कीच तुझ्या मनात काहीतरी सुरू आहे विजया, सांग मला. काय करणार आहेस तू पुढे? काय आहे तुझी पुढची रणनीती? हे सगळं ऐकल्यावर आता विजया म्हणत असते, गप्प बसा. मी माझी रणनीती किंवा माझा प्लॅन असला तरी मी तुम्हाला सांगणार नाही, कारण तुम्ही त्याचे 3-13 कराल आणि त्यानंतर तुम्ही माझे 12 वाजवाल. हे सगळं ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, अगं अजिबातच नाही, सांग मला नक्की काय प्रकरण आहे हे सगळं. त्यावर मात्र विजया म्हणत असते, गप्प बसा ना, मला तर खरं तुमच्याशी बोलायचंच नाहीये. 4 चौघात अपमान कसा करायचा हा कोणीतरी तुमच्याकडनं शिकलं पाहिजे. पण खरं तर तुमच्याकडे कोणी शिकायला सुद्धा येणार नाही, कारण तुम्ही समोरच्याला फाट्यावर माराल. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, विजया आता बस करा आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तू ज्या पद्धतीने आतापर्यंत वागत आली आहेस ना, त्यात तुझं खरं वागणं काय आणि खोटं वागणं काय हेच मला कळलं नाही. आता मागचा पुढचा विचार न करता लगेचच विजया म्हणत असते, हर्षवर्धन जहागीरदार, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही स्वतःला समजत असाल शहाणे, पण तुम्ही तितके शहाणे आहात नाही. हे सगळं ऐकल्यावर मात्र हर्षवर्धन म्हणत असतो, ठीक आहे, आता तुझी बारी, मी देतो टाळी, फुलव पिसारा नाच, नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. टडन टडन टडन. मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.